मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहुयात आजची विशेष बातमी। चंदगड, गडिंग्लज व आजरा तालुक्यातील बेरोजगार युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील भाऊ यांच्या विशेष प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेल्या आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील विविध सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती भवन येथे भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। या शैक्षणिक दौऱ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी उपराष्ट्रपतींनी संवाद साधत त्यांना शिक्षण, व्यक्तिमत्व विकास आणि देशसेवेबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले। गरीब व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना देशाची राजधानी, संसदेची कामकाज, ऐतिहासिक स्थळे आणि राष्ट्रीय संस्थांची माहिती मिळावी या उद्देशाने हा शैक्षणिक दौरा आयोजित करण्यात आला होता। या उपक्रमाचे कौतुक करताना उपराष्ट्रपतींनी सांगितले की अशा शैक्षणिक भेटींमुळे विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षणाची संधी मिळते। देशाच्या लोकशाही व्यवस्था, सांस्कृतिक वैविध्य आणि विकास प्रक्रियेची जवळून ओळख विद्यार्थ्यांना होते, असेही त्यांनी नमूद केले। उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा सल्ला देत कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्य यांना यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले। ग्रामीण व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते देशाच्या प्रगतीत मोठे योगदान देऊ शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। या प्रसंगी केंद्रीय दळणवळण व ग्रामीण विकास राज्यमंत्री पेमासिनी चंद्रशेखर यांनी विद्यार्थ्यांना अशा अभ्यास दौऱ्याचा लाभ घेऊन राष्ट्रीय स्तरावरील संधीचा उपयोग करण्याचे आवाहन केले। तर गुंटूर पश्चिम मतदारसंघाच्या आमदार गेला माधवी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच अनुभव आधारित उपक्रमांची गरज अधोरेखित केली। उपराष्ट्रपती भवनातील या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रश्न विचारत उत्सुकता व्यक्त केली। विद्यार्थ्यांसाठी हा दौरा प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरण्याची भावना शिक्षक व आयोजकांनी व्यक्त केली। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।